नमस्कार. अक्षरधन समूहाच्या कथा अभिवाचन स्पर्धेसाठी मी योगिनी पाळंदे स्वलिखित जन्म ही कथा वाचून दाखवते आहे. मंजूने डिंक, आळीव आणि खसखस या सगळ्या पुड्या नीट पॅक केल्या. सगळ्या सामानासकट बॅगेचं वजन बघायची वेळ आली तेव्हा मंदार म्हणाला, तू काय न्यायचं बाकी ठेवलंयस ते तरी सांग. अगं तिथे सगळं मिळतं. यावर मंजू वैतागून म्हणाली, तिथे सगळं मिळतं हे वाक्य तू 8व्यांदा म्हणतोयस मंदार. अमेरिकेला सगळं सगळं मिळतं हे एव्हाना मला समजलं आहे. पण समजा मी तिथे पोचल्या लगेच अमूची डिलिव्हरी झाली तर तुमच्या अमेरिकन जावयाला डिंक आणि खसखस आणायला वेळ तरी मिळणार आहे का? तिला कोपऱ्यापासून हात जोडून मंदार म्हणाला, अगं बाई तुझं सगळं बरोबर आहे, पण तुझ्या काळजीपोटी म्हणतोय ना मी. अगं एकेका बॅगेचं वजन किती झालं आहे तुला माहिती आहे? मंजूचं त्याच्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. केव्हा एकदा उद्याचा दिवस उजाडतोय आणि आपण अमेरिकेला जातोय असं तिला झालं होतं. अमूला पहिले कितीतरी महिने मॉर्निंग सिकनेस होता. उलट्यांनी हैराण झाली होती बिचारी. तेव्हा किती जीव तुटला. पण मन घट्ट करून त्या दोघांना काळजी घ्यायला सांगितली. कारण बाळंतपणात जाणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं ना. ते अवघडलेलं शरीर, जडावलेपण, पायाची सूज, मंदावलेल्या हालचाली आणि शेवटच्या त्या कळांच्या आकांतानंतर बाहेर डोकावणारा चिमणूला बाळजीव. या जगात त्याचं स्वागत करायला मंजूला तिथे पोचायचं होतं. मंजूला तिच्या जन्माच्या वेळची कथा तिच्या आईकडून समजली होती. मंजूचं आजोळ कोकणातलं. डिलिव्हरी कठीण असं डॉक्टर म्हणाल्यामुळे मंजूच्या आईचं नाव मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये घातलं होतं. ऐन पावसात घाटात दरड कोसळल्यामुळे कोकणातले रस्ते बंद झाले आणि डिलिव्हरीच्या वेळी कोकणातून आजी येऊ शकली नाही. रात्रीची वेळ, धो पाऊस, निर्मनुष्य रस्ते, अवघड बाळंतपण आणि आईची वाट बघणारी भेदरलेली पैलट करीण. कोकणातून एसटी आली तेव्हा बाळ जन्मून 4 दिवस झाले होते. तेव्हा भेटल्यावर माय लेकी हमसून रडल्या. बाळजन्माचा आनंद होता, पण आपल्या लेकीला त्या दिव्यातून एकटीला जावं लागल्याचं शल्य आजीच्या मनाला कायमचं लागून राहिलं. 9वा महिना लागल्या आपण जातो हे बाई फार बरं आहे असा विचार करत पॅकिंगवरून शेवटचा हात फिरवून मंजू सोफ्यावर बसली आणि तिने TV लावला. आणि समोरच्या बातमीने ती हादरून गेली होती. कोरोनामुळे सगळी आंतरराष्ट्रीय विमानं रद्द करण्यात आली होती. मंदार हे काय सांगतायत बघ, USच्या सगळ्या फ्लाईट कॅन्सल झाल्या. मंजूला प्रचंड धक्का बसला होता. कोरोनाची लाट भारतात येऊन 1 महिना झाला असला तरी हा निर्णय घेतला जाईल याची कुणालाही सुतराम कल्पना नव्हती. मंदार सुन्न झाला होता. एकुलती एक लाडकी लेक, तिचं पहिलं बाळंतपण हा किती हळवा कोपरा होता त्या दोघांचा. मंजूचे डोळे पाण्याने भरून आले होते. मंदारची चाललेली फोनाफोनी ती बघत होती, पण कशाचाही उपयोग नाही हे तिच्या कानावर पडतच होतं. कोपऱ्यातल्या बॅग्स केविलवाण्या झाल्या होत्या. त्या रात्री दोघांनाही जेवण नाही गेलं. नातेवाईकांना समजलं होतं. कुणाकुणाच्या सांत्वनाचे फोन येत होते. बोलून डोकं कलकलायला लागलं होतं. अमूला फोन लावायची हिंमत होईना, पण तिचाच फोन आला. थोडी अपसेट झाली, पण नंतर इलाज नाही हे कळल्यावर नॉर्मल झाली सुद्धा. किती पटकन स्वीकारतात ही मुलं एखादी गोष्ट. रात्रभर मंदार आणि मंजू झोपले नाही. 2-3 दिवस तसेच सुन्न अवस्थेत गेले. मंजू तर बधीर अवस्थेला पोचली होती. तिच्या डोळ्यासमोर होता तिच्या जन्मकथेतला 52 वर्षांपूर्वीचा धो पाऊस, किर्र काळोख्या वाटा, कोसळलेल्या दरडी आणि हॉस्पिटलमध्ये कळा देणारी आईच्या स्पर्श आधाराची वाट बघणारी ती पैलट करीण. आणि आज कोरोनामुळे इतिहासाची केविलवाणी पुनरावृत्ती होत होती. अमू कसं मॅनेज करेल? रात्री अपरात्री कळा यायला लागला तर दोन्ही पोरं घाबरून जातील. त्यांना आधार द्यायला तिथे कोण आहे? मंजूला घोर लागला होता. आणि अशाच एका मध्यरात्री फोन खणखणला. धडधडत्या अंतःकरणाने मंजू उठली. उठून बघते तो अमेरिकेचा फोन. जावयाचा व्हिडिओ कॉल होता. मोबाईलच्या पडद्यावर एक गोंडस गाठोडं हालत होतं. अभिनंदन आजी, तुम्हाला नात झाली, जावई सांगत होता. आई, मी अमूसोबत आत होतो बरं का. मला आत जायला डॉक्टरांनी परवानगी दिली होती. अमू एकटी नव्हती, तुम्ही वाईट वाटून नका घेऊ. माय लेकी फर्स्ट क्लास, एकदम हेल्दी आहेत. मंजूच्या काळजात कळ उठली, तीव्र आनंदाची. सातासमुद्रापार उडून जावंसं वाटत होतं. तिचे हात थरथरत होते. त्या गाठोड्याला मिठीत घ्यायला मन आसुसलं होतं. पोटात अगदी तुटत होतं. तिने पुढे होऊन त्या गाठोड्यावर ओठ टेकले आणि मोबाईल छातीशी धरून ती रडायला लागली. धन्यवाद.